राज्यातील दिग्गज भाजप नेते, राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला। आज सकाळी परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन त्यांनी गांधी चौकात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत सभेला संबोधित केले। रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत त्यांनी अर्ज सादर केला। आपण नेहमीच विकासाचे राजकारण केले असून जातीपातीच्या राजकारणाला इथला मतदार कधीही भुलत नाही। त्यामुळे विकास वेगी राजकारणामुळेच जनता आपला मतरूपी आशीर्वाद आपल्याला देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाही, मी विकासाच्या दिशेने पाऊल मानेन। आजपर्यंत विधानसभेतून जीव ओतून प्रयत्नाची पराकाष्ठा करत विकास केला। राज्याच्या ज्या ज्या योजना मला आणता येईल, चांद्यापासून बांद्यापर्यंत, सिरोंचा पासून सावंतवाडी पर्यंत, भामरागड पासून रायगड पर्यंत आणि गडचिरोली पासून गडहिंग्लज पर्यंत 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्रात हे मी अभिमानाने सांगतो की मी माझ्या जिल्ह्यामध्ये मोठा विकास आणला। आता मात्र जर जनतेच्या आशीर्वादाने, शुभकामनाने मी लोकसभेत गेलो तर केंद्राच्या जितक्याही योजना गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, ओबीसी समाजाच्या, दिव्यांगाच्या, दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य शेतकरी, शेतमजूर सर्वांच्या सुखासाठी, समाधानासाठी ज्या म्हणून योजना केंद्राच्या आहे त्या गावागावापर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था उभी करेन। अशी व्यवस्था असेल जी कदाचित कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत कमी लोकसभेत असेल अशा व्यवस्था मी करेन। कारण माझं देशातलं पहिलं मंत्री कार्यालय हे पहिलं आयएसओ कार्यालय आहे। कोणाची कार्यालय आयएसओ झालं नाही, कारण माझ्या काही स्वतःच्या व्यवस्था मी निर्माण करतो ज्यातून सर्वसामान्यांचं कल्याण हेच माझं संकल्प